ग्रामीण रुग्णालय खांडबारा येथे 108 रुग्णवाहिका उपलब्ध। जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विनय सोनवणे यांच्या तत्पर कार्यवाहीचा आणि MDTV न्यूजच्या बातमीचा इम्पॅक्ट। नंदुरबार ते विसरवाडी रस्त्याचं काम सुरू असून गेल्या काही महिन्यांपासून या मार्गावर अपघातांची मालिका सुरू होती। अपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी ग्रामीण रुग्णालय खांडबारा येथे 108 रुग्णवाहिका उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे होते। मात्र काही दिवसापूर्वी ग्रामीण रुग्णालय खांडबारा येथे 108 रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने अपघातग्रस्तांना उपचारासाठी नेण्यास अडचणी येत होत्या। याबाबत MDTVने अपघाताची बातमी प्रकाशित करून प्रशासनाचं लक्ष वेधले होते। या बातमीची दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विनय सोनवणे यांनी तात्काळ कार्यवाही केली। त्यांच्या प्रयत्नातून 2 दिवसांपूर्वी ग्रामीण रुग्णालय खांडबारा येथे 108 रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे। याबद्दल माजी सरपंच अविनाश गावित यांनी MDTV न्यूज आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विनय सोनवणे यांचे मनापासून आभार मानले आहेत। तसेच खांडबारा परिसरातील नागरिकांनीही प्रशासनाच्या तत्पर कार्यवाहीबद्दल समाधान व्यक्त करत आभार मानले आहेत। अपघाताच्या वेळी रुग्णाला वेळेत रुग्णालयात पोहोचवणे महत्त्वाचे असल्याने ग्रामीण रुग्णालय खांडबारा येथे 108 रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। MDTV न्यूजसाठी प्रतिनिधी प्रतीक पाटील, खांडबारा। नमस्कार, मी माजी सरपंच अविनाश गावित। खांडबारा ते नंदुरबार रस्त्याचे काम चालू असल्या कारणाने त्या भागात मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट होत आहे। आणि काही दिवसापूर्वी तर खांडबारा ग्रामीण रुग्णालय 108 नव्हती, भरपूर दिवसापासून 108 नव्हती। तर MDTV यांनी बातमी दाखवल्यानंतर डॉक्टर विनय सोनवणे सिव्हिल सर्जन यांनी स्वतः येऊन खांडबारा ग्रामीण रुग्णालयाला पाहणी केली। त्यानंतर त्यांनी लगेच 2 दिवसामध्ये 108 उपलब्ध करून दिली। त्यासाठी डॉक्टर विनय सोनवणे सरांचे मी मनापासून आभार मानतो आणि MDTVने बातमी दाखवली त्यासाठी पण मी त्यांच्या मनापासून आभार मानतो।